सकाळ रिलीफ फंड आणि तनिष्का व्यासपीठाच्या पुढाकाराने सांगली जिल्ह्यातलं काराजनगी हे गाव कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी दत्तक घेतलंय। रामनवमीचा औचित्य साधून गावात पाणलोट विकास कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी गाव तलावातला गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे। सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातल्या काराजनगी या दुष्काळी गावाला कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा स्रोत तयार करण्याचं काम सकाळ माध्यम समूहानं हाती घेतलंय। नियोजन करून गावचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा असं आवाहन कार्यक्रमाचे उद्घाटक IAS अधिकारी देवेंद्र सिंग यांनी केलं। सकाळ माध्यम समूहाचा हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं ते म्हणाले। कोइंसिडेंटली आज रामनवमी भी है, तो एक अच्छा कार्यक्रम यहाँ पे उद्घाटन हुआ है गांव में, और गांव के लोग भी काफ़ी उत्सुक दिख रहे हैं। यहाँ पे सुबह से आए हुए हैं और काम कर रहे हैं। तो ये प्योरली सकाळ रिलीफ फंड से था, बट फिर भी उन्होंने बोला कि आप भी आइए अधिकारी। तो मैं सबसे पहले उनको कंग्रेचुलेट करूँगा जो इनिशिएटिव उन्होंने लिया है। हा कार्यक्रम काराजनगीच्या सरपंच सुनीता फोंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाला। फोंडे यांनी सकाळ समूहानं हाती घेतलेल्या या उपक्रमाबाबत आभार व्यक्त केले। सकाळच्या या मोहिमेत आम्ही सक्रिय राहून आमच्या गावच्या विकासाला प्राधान्य देऊ असंही फोंडे यांनी सांगितलं। तनिष्का व्यासपीठाची मी खूप आभारी आहे, कारण मी स्वतः घराबाहेर पडले नाही। मी जर सुशिक्षित स्त्री असून घराबाहेर पडू शकत नाही, तर आमच्या गावातल्या अशिक्षित स्त्रिया कसा घराबाहेर पडणार। त्यामुळे तनिष्का व्यासपीठानं महिलांना ही संधी दिली, त्यामुळे त्यांची खूप आभारी आणि सकाळ समूहाची आभारी आहे, कारण त्यांनी गाव दत्तक घेतलं आणि गावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी माझी अपेक्षा आहे। सकाळचे ब्युरो चीफ अशोक घोरपडे यांनी प्रास्ताविक केलं, तर कोल्हापूर सकाळचे युनिट मॅनेजर रवींद्र रायकर यांनी सकाळच्या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली। आज रामनवमीच्या मुहूर्तावर या गावाचा आम्ही आज कामाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। पुढच्या 2-3 दिवसामध्ये या गावामध्ये तज्ञ समिती इथे येईल, त्या गावाचा संपूर्ण आराखडा निश्चित केला जाईल आणि त्यानंतर या गावामध्ये पाणलोट विकास क्षेत्राचे असतील किंवा तलाव गाळ काढणे असेल किंवा तलावाच्या डागडुजीचे काम असेल, असे आम्ही सर्व पद्धतीने कामे करू नये। यासाठी आम्ही या गावामधल्या महिलांना तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानामार्फत आव्हान केलं होतं। त्यांनी त्याला प्रतिसाद दिला होता आणि त्या सर्व महिला आज उपस्थित राहून या तलावामधला गाळ काढण्याचं श्रमदानाचं काम इथं केलेलं आहे। सकाळ आणि तनिष्का व्यासपीठानं हाती घेतलेला हा उपक्रम दिशादर्शक ठरेल असा आशावाद काराजनकीच्या गावकऱ्यांना वाटतोय। कॅमेरामन सचिन सावंतसह तानाजी जाधवर, साम TV, सांगली।